हॅलो, हाय, नमस्कार. मी नेहा ठाकूर जोशी, पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण निघालोय टाइम स्क्वेअरला. आम्ही आलोय न्यूपोर्ट पाथ स्टेशनला आणि तिथून जाणार 33rd स्ट्रीटला. चला तर मग प्रवास सुरू करूया. जर तुम्ही न्यूपोर्ट एरियामध्ये राहत असाल किंवा इथे फिरायला आला असाल तर इथून मिडटाऊन मॅनहॅटनला जाणं खूप सोपं, फास्ट आणि स्वस्त आहे. पण जर तुम्ही इथे नवीन असाल तर इथल्या वेगवेगळ्या ट्रेन समजून घेणं थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की इथे कसं जायचं आणि सोबतच पाथ ट्रेन आणि न्यूयॉर्क सबवे मधला फरक काय आहे हेही समजावून सांगणार आहे. इथे प्रवासासाठी तुम्हाला कोणतंही स्पेशल कार्ड काढण्याची गरज नाही. तुम्ही थेट टॅप वापरू शकता. म्हणजेच तुमचं कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड, फोन किंवा स्मार्टवॉच टर्न स्टाईलवर टॅप करा आणि आज जा. एका वेळच्या प्रवासाचे $3.25 लागतात. पाथ म्हणजे पोर्ट अथॉरिटी ट्रान्स हडसन हा एक इंटरस्टेट ट्रान्झिट सिस्टम आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारी ही एक लिंक ट्रेन आहे. ही न्यूयॉर्क सिटीच्या सबवे सिस्टमपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आता तुम्ही प्लॅटफॉर्मवर आलात की तुम्हाला जनरल स्क्वेअर टू 33rd स्ट्रीट वाली लाईन शोधायची आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड ट्रेड सेंटरवाली ट्रेन पकडू नका, नाहीतर तुम्ही थेट डाऊनटाऊनला पोहोचाल. आपल्याला मिड टाऊनला जायचं आहे. आता आम्ही आलोय 33rd स्ट्रीट स्टेशनला आणि इथून जाणार आहे पेन स्टेशनला. पेन स्टेशनवरून सबवे घेऊन जाणार आहे टाइम स्क्वेअरला. पेन स्टेशन हे जगातलं सगळ्यात व्यस्त असं स्टेशन आहे. तिथे रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्याच बाजूला मॅडिसन स्क्वेअर गार्डन पण आहे, तेही आपण बघूया. इथे माझ्या मागे तुम्ही बघाल तर एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे. But on Wednesday, when on 33rd over there? इथे माझ्या मागे आहे मॅडिसन स्क्वेअर गार्डन, जे जिथे न्यूयॉर्क निक्सचे बास्केटबॉल गेम्स होतात. हे सिंगिंग परफॉर्मन्स करणं हे प्रत्येक सिंगरचं ड्रीम आहे, तो मायकेल जॅक्सन असो किंवा एमिनेम. जर तुम्हाला न्यूयॉर्कच्या बाहेर न्यू जर्सी, लाँग आयलंड किंवा थेट अमेरिकेच्या दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये जायचं असेल तर पेन स्टेशन हाच तुमचा मेन हब आहे. पण इथे एवढ्या ट्रेन्स आहेत की माणूस गोंधळूनच जाईल. चला, मी तुम्हाला इथल्या 4 मुख्य ट्रेन ऑप्शन सोप्या भाषेत सांगते. राज्याबाहेर लांब जायचं असेल तर ॲम्ट्रॅक पकडा. न्यू जर्सीला जायचं असेल तर NJ ट्रान्झिट घ्या. लाँग आयलंड किंवा JFK एअरपोर्टला जायचं असेल तर LIRR उत्तम आहे. आणि जर न्यूयॉर्क सिटीच्या आतल्या आत फिरायचं असेल तर खाली जाऊन सबवे पकडा. पेन स्टेशन हे एका मोठ्या भूलभुलैयासारखं आहे, त्यामुळे स्टेशनवर आल्यावर डोळे उघडे ठेवा आणि साईन बोर्ड्स नीट फॉलो करा. मी साईन बोर्ड असं म्हणते तेव्हा आपल्याला 2 प्रकारचे साईन बोर्ड्स दिसतात, एक अपटाऊन आणि एक डाऊनटाऊन. आता 42nd स्ट्रीटला जाण्यासाठी आपण अपटाऊन अँड द ब्रॉन्क्स हा साईन बोर्ड फॉलो करून त्या दिशेने जाणार आहोत. फायनली आपण पोहोचलो टाइम स्क्वेअर म्हणजेच 42nd स्ट्रीटला. हा आहे सबवे आणि इथे काही इथले लोकल परफॉर्मर्स असतात जे काही म्युझिक वाजवतात किंवा सिंगिंग परफॉर्मन्सेस देतात आणि त्या बदल्यात ते पैसे कमवतात. लोक त्यांना दान म्हणून पैसे ऑफर करतात. वेलकम टू टाइम स्क्वेअर, जो आहे जगातला सगळ्यात गजबजलेला असा चौक. आणि या सिटीला द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स असं का म्हणतात हे इकडे येऊनच कळतं. इथे आल्यावरच कळतं काय एनर्जी आहे, कसली लाइटिंग आहे आणि कसली भन्नाट जागा आहे ही.
इथलं लाईट बिल तर एक महिन्याचं आपण कल्पनाही नाही करू शकत एवढं आहे. येऊन एक वेगळाच मूड फ्रेश होतो, इतकं छान वाटतं. कसं वाटतंय तुम्हाला टाइम स्पेंड? एकदम मस्त. सगळी दुनिया इकडे येण्यासाठी धडपड करत असते. त्यामुळे आम्हाला मागची तरी मिळेल. भारी आहे ना एकदम. एकदम भारी आहे. कसली एनर्जी आहे एकदम. एकदम एनर्जी. या जागेला टाइम स्क्वेअर हे नाव का पडलं माहितीये? 1904च्या आधी या जागेला लॉंग केअर स्क्वेअर म्हटलं जायचं आणि इथे चक्क घोड्यांचे तबेले होते. द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने आपले मुख्य ऑफिस इथे एका इमारतीत हलवलं आणि त्याच्या सन्मानार्थ या चौकाचं नाव बदलून टाइम स्क्वेअर करण्यात आलं. म्हणजेच या जागेला हे नाव एका न्यूजपेपरमुळे मिळालंय. इथे जे प्रचंड डिजिटल स्क्रीन चमकताना दिसतात ना, त्यामागे एक कडक कायदा आहे. इथे असणाऱ्या इमारतींच्या मालकांना कायद्यानुसारच डोळे दिपवून टाकणारे आणि चमकणारे साईन बोर्ड्स लावावेच लागतात. त्यामुळेच हा परिसर 24 तास प्रकाशमय असतो आणि अंतराळातूनही स्पष्ट दिसतो. टाइम स्क्वेअरवर तुम्हाला जगभरातील अतरंगी आणि टॅलेंटेड कलाकार पाहायला मिळतात. कुणी इथे रस्त्यावर अद्भुत डान्स करतं तर कुणी कॉस्ट्युम घालून फिरत असतं. या कलाकारांमुळेच इथलं वातावरण 24 तास एकदम एनर्जेटिक आणि जिवंत वाटतं. Tell 'em that it's human nature. Yeah, 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 yeah. Reaching out. आता आम्ही चाललोय इथल्या गिफ्ट शॉप मध्ये थोडे सोव्हिनियर्स घ्यायला आणि इथे अजून कुठले कुठले शॉप्स आहेत ते बघूया आपण. हे आहे सेफोरा, जे नॉर्थ अमेरिकेतलं सगळ्यात मोठं दुकान आहे. हे दुकान जवळपास 11,000 स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. हा एक मेकअपचा ब्रँड आहे जिथे तुम्हाला जी हवे ते मेकअपचे प्रोडक्ट्स मिळतील. टाइम स्क्वेअरवर आय लव्ह NY नावाचे भरपूर गिफ्ट शॉप्स आहेत. त्यातल्याच एका ठिकाणी आम्ही चाललोय. इथे 99 सेंट्समध्ये खूप छान की चेन्स किंवा फ्रीज मॅग्नेट्स मिळतात. Welcome to Grand Slam. Did you know we have 3 floors of shopping? More big in our sports department on the 2nd level. Discover official merchandise. Alexander, Srogista Alexa. Alexa, Alejandro. Alejandro del progetto. Non c'è. तर इकडे पाऊस पडायला लागलाय. आम्ही इथे आलोय रोझेटा बेकरी मध्ये. 42nd स्ट्रीटवरून आम्ही 50th स्ट्रीट जवळ चालत आलो. तिथेच ही बेकरी आहे. एक इटालियन बेकरी आहे आणि इकडे खूप छान पिझ्झा मिळतो. मी नक्की सगळ्यांना रेकमेंड करेन, तुम्ही ट्राय करा. आम्ही आता खातोय, थोडीशी खादाडी करूया, मग भेटूया. आम्ही ऑर्डर केलाय व्हेजिटेबल पिझ्झा. हा खूप मस्त आहे, नक्की ट्राय करा.
आजचा व्लॉग इथेच संपवतेय. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.